श्री स्वामी समर्थ. माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सिद्धिदात्री देवीबद्दल माहिती पाहणार आहोत. सिद्धिदात्री किंवा सिद्धित्री देवी नवदुर्गापैकी 9व्या रूपातील आणि शेवटची देवी आहे. सिद्धिदात्री देवीची पूजा नवरात्रीच्या 9व्या दिवशी म्हणजेच महानवमीला करण्यात येते. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी. ही देवी सर्व सिद्धी प्रदान करते म्हणून तिचे नाव सिद्धिदात्री आहे. मग ही देवी कोणत्या सिद्धी प्रदान करते? तर मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा या 8 सिद्धी या देवीला प्राप्त आहेत व या सिद्धी ती भक्तांना आणि साधकांना प्रदान करण्यास सक्षम आहे. देवी पुराणानुसार भगवान शंकरांनी देवीच्या कृपेने या सर्व सिद्धी प्राप्त केल्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. सिद्धिदात्री देवी चतुर्भुज आहे, म्हणजेच या देवीला 4 हात आहेत. तिच्या हातात शंख, गदा, सुदर्शन चक्र आणि कमळ आहे. तसेच ही देवी कमळावर विराजमान आहे. सिद्धिदात्री देवीची आराधना केल्याने अष्टसिद्धी आणि महाविद्या प्राप्त होऊ शकतात. या देवीचे पूजन केल्याने भक्तांना कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्ती प्राप्त होते. या देवीचा आवडता रंग मोरपंखी आहे. हा रंग हुशारी आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानण्यात येतो. मंत्र: ओम देवी सिद्धदात्रेय नमः. या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्रीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. स्तुतिमंत्र: सिद्धगंधर्व यक्षादैर सुरैरमरैरपि सेव्यमाना यदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी. तर अशी ही होती सिद्धिदात्री देवीबद्दल माहिती. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इतर काही व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.